DHS फार्मसी ऑफिसर बनायचं, पण माहीतच नाही अभ्यास कोणत्या विषयाचा, कोणत्या बुकमधून करायचा, कोणत्या पुस्तकातून करायचा. तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ राहणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. कोणत्या विषयाचा अभ्यास कोणत्या पुस्तकातून करायचा आणि ते तुम्हाला कुठून भेटणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते बुक कुठे अवेलेबल आहे, कुठून तुम्हाला ते परचेस करायचं आहे किंवा त्याची PDF तुम्हाला कुठून भेटणार आहे. आलं लक्षात? तर बघा, 3 व्हिडिओ आपल्याला एक महत्त्वाचे राहणार आहेत. तुम्हाला फार्मसिस्ट एक्झाम जर पास व्हायची असेल तर तुम्हाला 3 गोष्टी माहीत असायला पाहिजे. बुक लिस्ट म्हणजे कोणत्या विषयाचा अभ्यास कोणत्या पुस्तकातून करायचा. दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे कशा प्रकारे अभ्यास करायचा जेणेकरून तुमचा लवकरात लवकर रिझल्ट येईल. आणि तिसरं जे आहे ते आहे मिस्टेक, म्हणजे कॉमन प्रॉब्लेम्स काय आहेत की स्टुडंट असे मिस्टेक करतात त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट येत नाही, ते प्रोडक्टिव्ह त्यांचा रिझल्ट देऊ शकत नाहीत. तर हे 3 गोष्टी पाहणं महत्त्वाच्या असतात. तर आज आपण बुक लिस्टबद्दल बघणार आहे. तुम्ही जर बघितलं की सिलेबस आपल्या TCSनं दिलेला आहे किंवा DHS फार्मसी ऑफिसर DMERचा असो, कोणत्याही फार्मसी एक्झामचा, त्यामध्ये फार्माकॉलॉजी हा विषय महत्त्वाचा असतो. आणि ज्या विद्यार्थ्याचं फार्माकॉलॉजी पक्क नाही, ज्याला फार्माकॉलॉजी येत नाही, त्यानं फार्मसिस्टची एक्झाम देऊच नाही, कारण की फार्माकॉलॉजीशिवाय फार्मसिस्टची एक्झाम पास होणं कठीण आहे. आणि ते जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला एक पुस्तक वाचावं लागेल आणि ते म्हणजे KD त्रिपाठी यांचं. तुम्ही जर पहिलं बघितलं फार्माकॉलॉजी हा विषय, तर KD त्रिपाठी यांचं इसेन्शियल्स ऑफ मेडिकल फार्माकॉलॉजी हे जे बुक आहे तर ते तुम्हाला वाचावं लागेल, म्हणजे वाचावं लागेल. आता तुम्ही म्हणसाल सर पुस्तक तर खूप मोठं आहे, 1000 पेजेसचं पुस्तक आहे, तर ते पूर्ण वाचायचं का? तसं नसतं विद्यार्थी मित्रांनो. एक आणि एक पेज वाचलं म्हणजे तुम्ही पास होणार आहे का? असं नाही. तुम्हाला सिलेबसमध्ये कोणते टॉपिक दिले ते टॉपिक व्यवस्थितरित्या याच्यामधून वाचणं आणि त्याच्या नोट्स वगैरे प्रिपेअर करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर KD त्रिपाठी जर तुम्ही केलं तर त्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. दुसरं कोणतंही पुस्तक त्याला हात लावायची गरज नाही. क्लासिफिकेशन KD त्रिपाठीचं छोटं एक बुक येतं ते घ्यायचं. आणि जर तुम्हाला थेरी वाचायची असेल तर मोठं बुक तुम्ही PDF तुम्हाला ऑनलाईन किंवा आपल्या गुगलवर वगैरे मिळून जाते फ्रीमध्ये, तर ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करतो. आता दुसरं बुक आहे फार्माकॉलॉजीचं लिपनकॉट. आता हे लिपनकॉट काय आहे? एक बुक आहे ज्याच्यामध्ये फार्माकॉलॉजी चांगल्या प्रकारे दिलेली आहे. पण हे लिपनकॉट वाचण्यापेक्षा माझं तर ओपिनियन असं आहे, माझं सजेशन आहे की KD त्रिपाठी वाचलं तर तुम्हाला काहीही वाचण्याची गरज नाही. आलं लक्षात? पण फार्माकॉलॉजी अत्यंत महत्त्वाचं आहे. फार्माकॉलॉजीशिवाय फार्मसिस्ट होणे शक्य नाही. दुसरा सब्जेक्ट आहे फार्मसी लॉ आणि इथिक्स. जेवढं महत्त्वाचं फार्माकॉलॉजी आहे तेवढंच महत्त्वाचं लॉ आणि इथिक्स आहेत. आपल्याला पेपरमध्ये वेगवेगळे ॲक्ट येतात. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट झालं, त्यानंतर फार्मसी ॲक्ट झालं, त्यानंतर ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट झालं, असे वेगवेगळे ॲक्ट असतात. तर हे कुठून वाचायचे? एक्झॅक्ट सोर्स कुठे मिळणार? जर नवीन नवीन काही अमेंडमेंट झाले असतील ते तुम्हाला कुठे मिळणार? तर हे तुम्हाला काय करावं लागेल? बघावं लागेल. त्यामुळे पेपरमध्ये जर नवीन एखादा प्रश्न आला की काय ॲड करण्यात आलं किंवा काय डिलीट करण्यात आलं तर हे एक्झॅक्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते कशामधून मिळणार तुम्हाला? फार्मसी लॉ आणि इथिक्स, त्यालाच आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स किंवा फोरेन्सिक फार्मसी असं म्हणतो. ते कुठून वाचायचं तुम्हाला? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफिशियल ॲक्ट. बघा, भारत सरकारचे जे ऑफिशियल ॲक्ट आहेत तर ते ॲक्ट डाउनलोड करून तुम्हाला त्याचं जे फ्रंट पेज असतं त्याच्यावर त्या ॲक्टचं जे लॉ म्हणजे ॲक्ट कधी पास झाला, कधी एन्फोर्स झाला, त्या ॲक्टचं मेन एम किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ते किती चॅप्टरमध्ये डिवाईड केलेलं आहे, हे गोष्टी बेसिक गोष्टी तरी माहीत असायला पाहिजे. जसं की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट किती चॅप्टरमध्ये डिवाईड केला, फार्मसी ॲक्ट किती चॅप्टरमध्ये डिवाईड केला, कोणत्या चॅप्टरमध्ये काय दिलेलं असतं, किती सेक्शन्स आहेत किंवा कोणत्या सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे. जसं ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्या सेक्शन नंबर 20 गव्हर्नमेंट ॲनालिस्ट आहे, 21 म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर आहे, त्यानंतर 25 म्हणजे काय असतं, 29 म्हणजे काय असतं. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारतात. तर ते बेसिक गोष्टी आहेत. हे बेसिक गोष्टी तुम्हाला कुठून करायच्या आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी ऑफिशियल साईट आहे इंडिया कोड, त्याच्यामधून तुम्ही हा ॲक्ट डाउनलोड करतात किंवा डायरेक्ट तुम्ही गुगलवर जरी टाकलं की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट PDF डाउनलोड तरी तुम्हाला ते येऊन जाईल. मग फार्मसी ॲक्टसुद्धा असंच, किंवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची ऑफिशियल जी साईट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता. ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट असो, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट असो, ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर असो, हे सगळे ऑफिशियल ॲक्ट असतात. आता हे 100-100, 200-200 पेजेसचे असतात. मग एवढं सगळं वाचायचं का नाही? त्याच्यामधलं जे महत्त्वाचं आहे, जे सेक्शन्स वगैरे आहेत, कोणत्या सेक्शनमध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल ड्रग इन्स्पेक्टरचा एक सेक्शन आहे तर मग त्याचं इलिजिबिलिटी वगैरे काय असतं, ड्रग इन्स्पेक्टरचा फंक्शन काय असतं, रोल काय असतो, त्याच्या ड्युटीज काय असतात, हे वाचणं गरजेचं असतं. आणि हे कुठे भेटणार तुम्हाला? ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईटवर. आलं लक्षात? जे की त्यांचे कायदे किंवा रूल्स आहेत त्याच्यामध्ये. सोबतच तुम्हाला जर शॉर्टमध्ये वाचायचं असेल तर टेक्स्टबुक ऑफ फोरेन्सिक फार्मसी बाय BM मित्तल, एक अमेझॉन म्हणा किंवा फ्लिपकार्ट म्हणा याच्यावर तुम्हाला हे BM मित्तल यांचं काय फोरेन्सिक फार्मसीचं जे टेक्स्टबुक आहे ते अपडेटेड भेटून जाईल. ते सुद्धा तुम्ही काय करू शकता? यूज करू शकता. हे जर नाही भेटलं तुम्ही कुचेकर जे आहेत, BS कुचेकर यांचं सुद्धा बुक काय करू शकता? यूज करू शकता. हे 2 अत्यंत महत्त्वाचे काय आहेत? सब्जेक्ट आहेत आपल्या फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, DHS फार्मसीसाठी सुद्धा. आता आहे हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी.
सध्याचा जे ट्रेंड चालू आहे, हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीचे जास्तीत जास्त प्रश्न येत आहेत. म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम्स, ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याच्यामध्ये कम्युनिटी फार्मसी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी या सब्जेक्टमधून तुम्हाला येतात. आता हा सब्जेक्ट एवढा किचकट आहे की याचं कुठून वाचायचं, याचा सोर्स नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नाही. तर मी तुम्हाला सांगतो एकदम सोप्या भाषेत बघा, अ टेक्स्ट बुक ऑफ इसेन्शियल फार्मसी प्रॅक्टिस बाय पार्थसारथीजी. तुम्हाला गुगलवर हे बुक भेटून जाईल, अ टेक्स्ट बुक ऑफ इसेन्शियल फार्मसी प्रॅक्टिस बाय पार्थसारथीजी. याच्यामध्ये पेशंट काउन्सिलिंग कसं करत असतात, ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नेमकी कशी असते, त्याच्यानंतर जे ॲडव्हान्स ड्रग मॉनिटरिंग कशी असायला पाहिजे, प्रिस्क्रिप्शन आल्याच्यानंतर तुम्ही कसं रिव्ह्यू करायला पाहिजे, त्यानंतर थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग काय असतं, या सगळ्या गोष्टी या इसेन्शियल फार्मसी प्रॅक्टिसच्या बुकमध्ये दिले आहे, जे की तुम्हाला गुगलवर इझिली मिळून जाईल. तुम्ही असंच जर टाकलं तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. याच्यामधले महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, काउन्सिलिंग झालं, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग झालं, प्रिस्क्रिप्शन रिव्ह्यू सिस्टीम झालं, अशा गोष्टी ज्या आहेत याच्या प्रिंट काढायच्या आणि ते तुम्ही काय करायचे, रीड करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा दुसरा काय आहे, अ टेक्स्ट बुक ऑफ हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी बाय डॉक्टर प्रतिभानंद अँड डॉक्टर रूप के खार, बिर्ला पब्लिकेशन. आता हे जे हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी तुम्ही डॉक्टर प्रतिभानंद आणि डॉक्टर रूप के खार यांच्या पुस्तकातून सुद्धा करू शकतात. आणि हे पुस्तक कोणत्या पब्लिकेशनचं आहे, बिर्ला पब्लिकेशनचं. याच्यामध्ये सुद्धा हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी सगळं दिलेलं आहे. हॉस्पिटल किती प्रकारचे असतात, हॉस्पिटलमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट असतात, त्याच्यामध्ये मग हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या कमिटी, फार्मसी आणि थेराप्युटिक कमिटीबद्दल माहिती, ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीमबद्दल माहिती, हे सगळे टॉपिक्स या बुक्समध्ये दिलेले आहेत. आणि एवढे जर बुक्स घेतले तुम्ही किंवा एवढे तर तुम्हाला PDF याच्या जर भेटल्या, तुम्ही प्रिंट मारल्या, तर दुसऱ्या कोणत्याही पुस्तकातून वाचण्याची गरजच नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कम्युनिटी फार्मसी आणि मॅनेजमेंट. आता कम्युनिटी फार्मसी आणि मॅनेजमेंट म्हणजे काय, ड्रग स्टोअर म्हणजेच कम्युनिटी फार्मसी. आपलं जे रिटेल मेडिकल शॉप असते त्याला आपण कम्युनिटी फार्मसी म्हणू शकतो, बाहेरचं जे मेडिकल आहे. आणि बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच काय, आपण जे डिप्लोमा जुन्या याच्यामध्ये शिकलो होतो, ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट, तोच हा अपडेटेड विषय आहे, कम्युनिटी फार्मसी आणि बिझनेस मॅनेजमेंट किंवा कम्युनिटी फार्मसी आणि मॅनेजमेंट. तर हे तुम्ही कुठून वाचू शकता, जे जुनं बुक आहे RM मेहता यांचं ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंट, त्याच्यामधून वाचू शकता. याच्यामध्ये ड्रग स्टोअर मॅनेजमेंट कसं करायचं, त्याच्यानंतर जे इन्व्हेंटरी कंट्रोल असतं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असतात, त्याच्या वेगवेगळ्या जे टेक्निक्स आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर टेंडर किती प्रकारचे असतात, टेंडरिंग कसं करायचं, प्रोक्युरमेंट परचेस वगैरे कसं करायचं, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे RM मेहता यांच्या बुकमध्ये. किंवा मग DSBM बाय DM अली आणि डॉक्टर मोहम्मद अली आणि ज्योती, हे यांचं जे बुक आहे DSBMचं, ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंट बाय डॉक्टर मोहम्मद अली आणि ज्योती, यांच्या याच्यामधून सुद्धा तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आणि त्याच्याहीपेक्षा तुम्हाला हे दोन्ही पुस्तक जर घ्यायचे नसतील तर गुड फार्मसी प्रॅक्टिस नावाचं एक PDF अवेलेबल आहे. कोणाद्वारे, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि CDSCO, हे तिन्ही जे ऑर्गनायझेशन्स आहेत, कोणतं, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि CDSCO, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, यांच्या ऑफिशियल साईटवर किंवा तुम्ही डायरेक्टली जर टाकलं गुड फार्मसी प्रॅक्टिसेस बाय IPA, त्यानंतर CDSCO आणि WHO, तर त्याची PDF तुम्हाला भेटून जाईल. ती PDF प्रिंट मारायची आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्ही कम्युनिटी फार्मसी हे वाचू शकता. अत्यंत महत्त्वाचा आहे, सोपा विषय, पण खूप सारे प्रश्न पेपरमध्ये येतात. त्यानंतर येतं फार्माकोग्नोसी. फार्माकोग्नोसी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण आपल्या डिप्लोमाला असताना, डिग्रीला असताना एक बुक यूज केलं, कोणतं, अ टेक्स्ट बुक ऑफ फार्माकोग्नोसी बाय काय, गोखले, कोकाटे आणि पुरोहित. हे पुस्तक जर वाचलं तर त्याच्या बाहेरचा कोणताही प्रश्न जात नाहीत. याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, सोर्स ऑफ ड्रग, त्याच्यानंतर वेगवेगळे जे ड्रग आहेत त्यांची बायोलॉजिकल सोर्स म्हणू शकतो, त्याच्यामध्ये कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्याचा युजेस काय आहे आणि त्याच्या आयडेंटिफिकेशन टेस्टसुद्धा असतात. तर जे महत्त्वाचे ड्रग आहेत ते तुम्हाला 100% करायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन, टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन, एवढे सारे प्रश्न DMERच्या एक्झाममध्ये विचारले होते की खूप जास्त. आणि ते कोणत्या टॉपिकचे होते प्रश्न, तर फार्माकोग्नोसीचे. तर गोखले, कोकाटे आणि पुरोहित यांचं जे बुक आहे, गोखले, कोकाटे आणि पुरोहित, हे तुम्ही यूज करू शकता. सोबतच अ टेक्स्ट बुक ऑफ फार्माकोग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्री बाय बिरेन शहा आणि AK सेठ. बिरेन शहा आणि AK सेठ यांचं सुद्धा बुक खूप चांगलं आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रिंट मारू शकता. याची जी ऑफिशियल बुकची PDF आहे ती तुम्हाला इंटरनेटवर भेटून जाईल. या दोन्ही पुस्तकाची गुगलवर भेटून जाईल. गोखले, कोकाटे, पुरोहित सुद्धा आणि बिरेन शहा आणि AK सेठ यांच्यासुद्धा. याचं फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन जरी वाचलं तरी तुमचे खूप सारे मार्क काय होतील, कव्हर होतील. आलं लक्षात. जे पहिले पेजेस आहेत, काही पेजेसच्या प्रिंट मारून ते जरी यूज केलं तुम्ही, ते जरी वाचलं, इंट्रोडक्शन जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय होऊन जातील, मार्क्स पडून जातील. आता राहिलं फार्मास्युटिक्स. आता फार्मास्युटिक्स म्हणलं की डोजेस फॉर्म,
खूप महत्त्वाचं असतं. आता हे डोजेस फॉर्म एक्झॅक्टली शॉर्टमध्ये कुठून वाचायचे? इंडियन फार्माकोपिया. तुम्ही म्हणसाल जर 50,000 70,000 80,000चा इंडियन फार्माकोपिया आम्ही कुठून घ्या? तर कुठूनही घ्यायची काम नाही. इंटरनेटवर जायचं, गुगलवर तुम्ही इंडियन फार्माकोपिया 2022चं जे एडिशन आहे त्याचं फक्त पहिलं व्हॉल्यूम तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि डोजेस फॉर्म तुम्हाला त्याच्यामधून वाचायचे आहे. फ्रीमध्ये अवेलेबल आहे, कुठेही आहे. तुमच्याकडे नसेल तर मी देतो तुम्हाला, मला मेसेज टाका. इंडियन फार्माकोपिया त्याच्यातले डोजेस फॉर्म जे आहेत, टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, क्रीम, ऑइंटमेंट, त्याच्यानंतर लोशन, हे लिनिमेंट्स, हे सगळे डोजेस फॉर्म एकेका पेजमध्ये काय केलेले त्यांनी डिस्क्राईब केलेले. एरोसोल म्हणजे काय एकेका पेजवर डिस्क्राईब केलेले. हे डोजेस फॉर्म जरी वाचले ना, त्याच्यामध्ये कोणते एक्सिपियंट वगैरे यूज करतात शॉर्टमध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. जिलॅटिन कॅप्सूल कुठून बनवलेली असते, कशापासून बनवलेली असते, त्याच्यामध्ये किती मॉइश्चर असते, असे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत ते कन्सेप्ट दिलेले आहेत. किंवा मग तुम्ही जे RM मेहताचं बुक आहे, कोणतं? RM मेहता. आपण डिप्लोमा इन फार्मसी डिग्री त्याच्यानंतर फर्स्ट इयर सेकंड इयरला दोन्ही फर्स्ट आणि सेकंड होते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बेस्ट डोजेस फॉर्मची माहिती भेटून जाईल. आणि सध्या जे निराली प्रकाशनचं पुस्तक आहे बाकलीवाल सरांचं, ते जरी तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार्मास्युटिक्सची अत्यंत अशी माहिती भेटून जाईल, ज्याच्या बाहेर प्रश्न तुमचा जाणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, इंडियन फार्माकोपिया आणि RM मेहता हे जर असेल तुमच्याकडं तर कुठेही तुम्हाला जायची गरज नाही, याच्या बाहेरचा प्रश्नच जात नाही. आणि सगळ्यात शेवटी आहे विद्यार्थी मित्रांनो फार्माकोपिया, त्याच्यानंतर रेग्युलेटरी ऑथॉरिटीज, त्यानंतर इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट. हे कुठून वाचायचं? सिंपल गोष्ट आहे. फार्माकोपियाबद्दलची सगळी जी माहिती आहे इंडियन फार्माकोपिया कमिशन यांच्या ऑफिशियल साईटवर सगळी माहिती दिलेली आहे. फर्स्ट एडिशन कधी पास झालं, सेकंड एडिशन, 2026चं जे एडिशन आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत, की त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम आहेत, कोणत्या व्हॉल्यूममध्ये काय दिलेलं आहे, किती ड्रग डिलीट केले, किती ड्रग ॲड केले, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. ओके, बघा IPC इंडियन फार्माकोपिया कमिशनच्या ऑफिशियल साईटवरून तुम्हाला इंडियन फार्माकोपिया नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाची सगळी ऑफिशियल माहिती भेटेल. त्याच्यानंतर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन जे असतं याच्या ऑफिशियल साईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक ॲक्ट पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत सध्याच्या, की बाबा आत्ता हा ड्रग जो आहे या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनमुळे बॅन करण्यात आला किंवा याच्यावर एक लेबलिंगचं प्रिकॉशन देण्यात आलं, ही सगळी माहिती तुम्हाला कुठे भेटत असते? या सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन जे यांच्या साईटवर ADRचा एक काय असते ऑप्शन असते, त्याच्यावर तुम्हाला ही सगळी माहिती भेटून जाईल. तर ही ऑफिशियल माहिती तुम्हाला CDSCO कडून घ्यायची. किती लॅबोरेटरी असतात CDSCOच्या अंडर, CDSCOचं हेडक्वार्टर कोण आहे, त्याचा मेन व्यक्ती कोण आहे, हे सगळं तुम्हाला या ऑफिशियल साईटवर भेटेल. त्याच्यानंतर FDA जे असतं, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, युनायटेड स्टेटचं फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ही सगळी माहिती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. USFDA असं टाकलं तर प्रत्येक माहिती तुम्हाला भेटेल की FDAच्या अंतर्गत कोणकोणते प्रॉडक्ट येतात, कोणकोणते प्रॉडक्ट येतात, काय काय ते इन्स्पेक्शन करतात, कुठे कुठे इन्स्पेक्शन किंवा कुठे कुठे त्यांचं हेडक्वार्टर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात. FDAनं सध्या कोणत्या प्रॉडक्टला बॅन केलं का, कोणत्या प्रॉडक्टवर त्यांनी ब्लॅक बॉक्स वॉर्निंग दिली का, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या ऑफिशियल साईटवर आहेत. आणि हे फक्त तुम्ही नाव टाकलं USFDA गुगलवर, गुगल क्रोमवर, की लगेच त्याची पूर्ण माहिती तुम्हाला येऊन जाते. त्यानंतर महाराष्ट्र FDA, बघा महाराष्ट्र स्टेटचं जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी, याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या FDAच्या साईटवर बघू शकता. त्यानंतर ब्रिटिश फार्माकोपिया आणि युनायटेड स्टेट फार्माकोपिया, जशा आपल्या इंडियन फार्माकोपिया कमिशनच्या साईट्स आहेत तशाच हे ब्रिटिश फार्माकोपिया आणि युनायटेड स्टेट फार्माकोपियाच्या ऑफिशियल साईटवर जाऊन याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता की ब्रिटिश फार्माकोपिया म्हणजे काय, किती देशामध्ये हा ऑफिशियल आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपियाचं नेमकं काम काय आहे, ते कोणाद्वारे पब्लिश केला जातो, कधी कोणत्या तारखेला पब्लिश केला जातो, कधी लागू होतो, ही सगळी माहिती ऑफिशियली दिलेली आहे. सेम तसंच युनायटेड स्टेट फार्माकोपियाच्या साईटवर सुद्धा. आलं लक्षात? तर हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, तुम्ही जर एवढं जर PDF द्वारे किंवा बुकद्वारे जर मिळवलं तर तुम्हाला दुसरीकडून कुठूनही अभ्यास करण्याची गरजच नाही, याची 100% गॅरंटी मी घेतो. मग आता फॉर एक्झाम्पल हा टॉपिक कोणताही असो, म्हणजे TCSने एक्झाम घेऊ, IBPSने एक्झाम घेऊ की MPSCनं घेऊ, आलं लक्षात? तर हा टॉपिक बदलणार आहे का? फॉर एक्झाम्पल इंडियन फार्माकोपिया आहे, हा टॉपिक बदलणार आहे का? नाही, टॉपिक तोच राहणार आहे. त्याच्यामुळे स्टडी केलेलं तुमचं वाया जाणार नाही. आलं लक्षात? आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील आपला स्ट्रॅटेजीवर राहील. आज आपण बुक लिस्टचा व्हिडिओ घेतला, 2 नंबरचा जो आहे तो स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ राहील याच्यानंतर. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांना. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.